मकर संक्रांती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आता यानंतरचा कार्यक्रम महाराजांच्या आदेशानुसार होईल. 1-2 मिनिटं शांतता राखा. नगर राधाकुंड हरिनगर 40 बिघा आनंद सोसायटी इकडे तिकडे आपण जातो. कार्यक्रमाला उशिरा केव्हाही आपलं हाती थैल्या चपला घेऊन आपण कुठे येतो, केव्हाही बसतो. लहान मुलं रडतात. अशिस्ताची वागणूक देऊ नका. आता फरार झाल्यानंतर आपण याच ठिकाणी जे आलेले आहेत त्यांनी थांबा, जे येत आहेत त्यांनी सुद्धा थांबा. तुम्हाला नातेवाईक जाण्याकरता रात्री कीर्तनात संपल्यानंतर महाराज तुम्हाला आदेश देतील तर आपण जायचं आहे. मात्र दिवसा कोणीही आपल्या नातेवाईक कोणाकडे जाऊ नका. कार्यक्रमाकरता आले आपण इथेच थांबायला पाहिजे. आता फराळाचा कार्यक्रम करा. कशासाठी जमलेलो आहोत हे तर सर्वांना माहितच आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण हा वैष्णव मेळावा आहे. या दिवसाचा आनंद प्रत्येक जणाने लुटावा अशी मी अपेक्षा करतो. गुरुच्या नामस्मरणात इतका आनंद आहे की त्या पर्वता एवढे दुःख आपल्याला राई एवढे वाटू लागते. गुरु वचनी मन धुतले. गुरु शिष्य परंपरा श्री गुरुच्या जीवनातील स्थान आहे. सर्वप्रथम भारतीय संस्कृतीने हे काय केले आहे तर सर्वप्रथम भारतीय संस्कृतीने हे स्पष्ट केले आहे. आजच्या व्यवहारिक युगात गुरु या शब्दाचा अर्थ काहीसा लोक अनुभवात चित्त घेतात. त्याविषयीवरचे आपले अज्ञान असते. आता मला सांगा, वास्तविक गुरु म्हणजे काय? ते कसे असतात, ते कसा मार्ग दाखवितात? वास्तविक गुरु म्हणजे ज्यांच्याजवळ ज्ञानाचा भंडारा आहे, ते आपल्या जीवनाचा ज्ञान बोधाने उद्धार करून देतात. तेच खरे गुरु होय. नाही म्हणून संत श्री तुकाराम महाराज काय म्हणतात तर संत श्री तुकाराम महाराज म्हणतात, सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय, करावे ते पाय आधी आधी. संत असो की ईश्वर, सामान्य जन असो की महापुरुष, भारत भूमीत सर्वांनी सद्गुरूला श्रेष्ठ मानले आहे. नाही ना तर ईश्वराने सुद्धा गुरु केलेच ना. श्री राम असो की श्री कृष्ण असो, संतांनी सुद्धा गुरु महिमा जाणला आहे. नव्हे तर काही ठिकाणी प्रत्यक्ष ईश्वराने येऊन गुरु करावे लागले. लोहा परिसाची नसावी उपमा, सद्गुरु महिमा आगादी, नाही काळ वेळ तया लागी. नाही परी सुद्धा लोखंडाला सोने करेल, पण गुरु काही पुढे जाऊन आपल्या शिष्याला आपल्यासारखेच करून सोडतील. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, संत समिती लाभल्यास अहंकाराचा संपूर्ण नाश होतो. आता मला सांगा, गुरु वचनी मन धुतले असे श्री कोण म्हणतात तर गुरु वचनी मन धुतले असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून भगवंतापेक्षाही गुरुंना संत कबीर श्रेष्ठ मानतात. शिष्याने जरी अपराध केला तरी त्याच गुरु जवळ करतात व सन्मानार्थ होऊन येतात. अहंकार, स्वार्थ, लोभ, कपट, व्यभिचार, अधपतन यापासून केवळ गुरुच रोखू शकतात. ज्याला भगवंत प्राप्ती हवी आहे त्याला गुरुचा सहवास लाभला पाहिजे. गुरु या शब्दाला आता देखील शक्ती प्राप्त झाली. तरुणा ऊर्जा, पालन
पालन करता असे गुरु या जगात अन्य श्रेष्ठ काही नाही. आता पतीची खूण म्हणून बाई गळ्यात मंगळसूत्र घालते, तर देवाची खूण म्हणून तुम्ही काय घालाल सांगा ना. तर देवाची खूण म्हणून तुम्ही माळा घालाल, ती म्हणजे साधी सुधी माळा नाही. जेव्हा गुरु आपल्याला नाम देतात तेव्हा ती माळा आपल्या गळ्यात टाकतात. त्या माळेने आपल्या जीवनाचा उद्धार होतो. पहा, आपल्याला मोक्षाचा मार्ग सापडतो. पहा, हरिपाठात म्हटले आहे की ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद. नाम म्हणजे सद्गुरूने दिलेले नाम होय. आता पहा, काही लोक म्हणतात की आम्ही गुरु केले, पण त्या गुरुच्या मंत्राने तुम्हाला अष्टसात्विक भाव निर्माण झाले का? ते झाले असेल तर ते प्रगाढ सद्गुरू आहेत, नाही तर ते ढोंगी पाखंडी गुरु आहेत. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव 1400 वर्षाचे होते आणि मुक्ताई फक्त 7 वर्षाच्या होत्या. तर चांगदेवाने फक्त मुक्ताईलाच गुरु केले. भगवंत हा निर्गुण असतो, निराकार असतो. ज्या दृष्टीने आपण त्याला पाहतो त्या दृष्टीने तो आपल्याला दिसतो. तोच खरा आत्माराम होय. जसा भगवंताच्या छातीमध्ये राम असतो, तसा आपल्याही छातीमध्ये राम असतो. तोच खरा आत्माराम होय. आणि ते दाखवून देतात फक्त प्रेमदास बाबा. पहा, आता जे नाम युद्ध चालू असताना जे नाम श्रीकृष्णाने अर्जुनाला दिले आहे, तेच नाम उद्धवाला भेटले आहे आणि तेच नाम वाल्मिकीला भेटले आहे. वाल्मिकीला ते नाम नारद मुनीने दिलेले आहे, म्हणून त्याला अवस्था झाल्या आणि ते नाम भागवतात व ज्ञानेश्वरी लिहून गुपित आहे. आता माझ्या मागे तुम्ही एक गाणं म्हणा. म्हणता हृदयामधल्या सद्गुरूंना प्रेम भराने आठवूया, देव जरासा गाऊया, देव जरासा गाऊया ना. हृदयामधल्या सद्गुरूंना प्रेम भराने आठवूया, देव जरासा गाऊया, देव जरासा गाऊया. त्रिकाळ संध्या रोज असावी, एकादशी नियमित व्हावी,
माझ्या मागे मुक्ताई स्तोत्र म्हणता मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई 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 योगमाया मुक्ताबाई 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 ब्रह्मचित्कला मुक्ताबाई 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 जगन्माता मुक्ताबाई 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 विश्वव्यापक मुक्ताबाई 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 श्री संत मुक्ताबाई 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 माझ्या तोंडातून जे वेडेवाकडे शब्द बाहेर पडले ते तुम्ही लहान बालक म्हणून पोटात घातले आहे त्याचे मी आभार मानतो. कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंदनामी. आज आपण इथं श्रीपाद बाबांच्या 10व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी आज आपण दरवर्षीप्रमाणे श्रीपाद बाबांची पुण्यतिथी साजरी करत असतो. तरी परंपरेनुसार चालत आलेले आत्मज्ञान स्वतः सिद्ध असता सद्गुरूंची गरज काय आहे तर त्याचा अनुभव कसा घ्यावा लागतो हे सद्गुरू शिकवतात. तसेच सद्गुरू सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. तसे श्रीकृष्ण गीतेमध्ये अर्जुनाला म्हणाले की सर्व जन्माच्या शेवटी मनुष्य जन्म पावे पाठी या परी उत्तम किरीटी मी रचिली नाही. सर्व जन्मापेक्षा मनुष्य जन्मामध्ये जे सर्व काही आहे बुद्धी वगैरे सर्व इतर पशुपक्ष्यांना अशी बुद्धी नसल्यामुळे ते भगवंताला जाणू शकत नाही. तसेच एरवी सर्वांच्या हृदय दिसी मी अमुक आहे अशी जे बुद्धीस पुरे आहारदिशी ते वस्तुगामी. तसेच सद्गुरूंच्या सेवेने ब्रह्मात्म ज्ञानाच्या अभ्यासाने जर स्वरूपाकडे दृष्टी गेल्यावर मग आत्म्याच्या योगाने तो नेहमी सुखातच राहतो. मग हे अर्जुना, सूर्य उगवल्यावर जसे सूर्याच्या तेजाने सूर्य पाहावा लागतो तसेच त्याचप्रमाणे मला जाणण्यास मीच कारण आहे असे अर्जुन श्रीकृष्णाला गीतेमध्ये सांगतात. त्याचप्रमाणे शेतकऱ्याने कितीही शेती केली, खत टाकले, सर्व शेतीची जर मशागत केली आणि त्याला जर सूर्याचा प्रकाश मिळाला नाही तर ते जसं व्यर्थ जाते त्याचप्रमाणे जर मनुष्याने कितीही जप तप पारायण सर्व काही केले आणि जर त्याला सद्गुरू रूपी सूर्याचा आत्मरूपी बोध जर मिळाला नाही तर ते सर्व व्यर्थ होते आणि लहान मुलांनी केलेल्या अज्ञानीपणाने केल्यासारखे होते. तसेच सद्गुरू वाचूनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी. सद्गुरूंचे पाय हे नेहमी स्मरणात ठेवावे. स्वरूपाच्या ज्ञानाशिवाय केलेले सर्व काही जपत जोपर्यंत मी कोण आहे हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण कितीही काही केलं तरी ते व्यर्थ होते. स्वरूपाच्या ज्ञानाशिवाय केलेले सर्व जपतप हे सर्व व्यर्थ आहे आणि जोपर्यंत चित्ताचा त्याग होत नाही, जोपर्यंत सर्व त्याच्यातील विकार बाहेर पडत नाही आणि जो चित्ताचा त्याग करण्यामध्ये जो प्रयत्नशील असतो त्यालाच आणि अगदी गर्वरहित असतो ज्याने द्वैत भावाचा त्याग केला आहे त्याच्यासाठी सद्गुरू दीक्षेचे विधान आहे. आणि ऐसा योग करीजे तरीच माझे स्वरूप पाविजे प्रेम सुख भोगीजे येणे आकारे. ह्या योगाच्या रम्य अमृत वर्षाव करणाऱ्या धर्मास अनुकूल अशा गोष्टी ऐकून जे त्याचा अनुभव घेतात त्याचप्रमाणे ह्या योगाच्या ठिकाणी पूर्ण श्रद्धा ठेवून ज्याच्या मनात तो उत्तम रीतीने ठसतो त्याबद्दल आपले मनास
उत्तम रीतीने ठसतो व त्याबद्दल आपल्या मनात तो पूर्ण विचार करून त्याचे आचरण करतात व ज्यांच्या मनाची अशी खरोखर स्थिती होते की ज्यांनी चांगल्या शेतात पेरणी केली असता जसे उत्तम पीक येते तसा त्याचा अनुभव येतो. सद्गुरु वाचोनी दीक्षा ग्रहण हा पुरुषाशी नवा जन्मदान ऐसा गुरु करावा लाभेला आत्मसुखाचा ठेवा. आत्मसुखाचा ठेवा सापडल्याशिवाय माझे स्वरूप कधीही प्राप्त व्हायचे नाही असे ज्याप्रमाणे कोंड्यात शोधू लागले असता ताऱ्याचा एकही कण सापडत नाही त्याप्रमाणे अनुमानाने नुसतं असं विचार केला की ह्याचा आम्हाला अनुभव आहे आणि आम्ही देवाला जाणलं तर ते सर्व व्यर्थ असते. तसे त्याप्रमाणे मृगजळाच्या ओलावाने कधीही जमीन भिजत नाही तसे अनुमानाने कधीही देव कळणार नाही त्याचा अनुभवच घ्यावा लागेल आणि त्यासाठी सद्गुरूंची खरोखर जीवनामध्ये अतिशय गरज आहे. परंतु भगवंत म्हणतात अभिप्रायाला विसरून जर नुसत्या स्थूल दृष्टीने पाहू लागले तर स्थूल दृष्टीने जे मला पाहतील ते मला खरोखर पाहतच नाहीत. त्याप्रमाणे जे मला अद्वैताला क्रिया सहन होत नाही तथापि अद्वैत आहे अद्वैतात भक्ती आहे व ती अनुभवानेच कळण्यासारखी आहे बोलून दाखविना येण्यासारखी नाही आहे. तसं तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. ज्या जीवनात गुरुकृपेच्या प्राणाचे ठोके पडत नाही जे जीवन गुरुकृपेने दिव्य स्वरूपाला प्राप्त झाले नाही ते खरे जीवनच नाही आहे. तर सद्गुरूंशिवाय जीवनात अन्य कोणत्याही गोष्टीला इतके महत्त्व देऊ नये जितके नामाला आहे इतके. सद्गुरुनाथ महाराज की जय. देवदास बाबा की जय. प्रतिष्ठित असलेल्या संत श्री श्रीपाद बाबाच्या चरणी साष्टांग दंडवत. भाग्यशाली आहे जे लोक कोण वैष्णव आहे ते तुम्ही आम्ही सर्व की आपण अशा दिव्य कार्याचे नामसाधक बनलो त्याचे श्रवण करतो. ईश्वर भक्तीचा अधिकार सर्वांनाच आहे. कुणाला कशाचा अधिकार असतो कुणाला कशाचा अधिकार असतो. जातीमध्ये सुद्धा कुणाला तुझी हे जात आहे म्हणून तुला हा अधिकार नाही परंतु ईश्वर भक्तीचा अधिकार सर्वांनाच आहे. मला जेव्हापासून नामस्मरणाची गोडी लागली तेव्हापासून मी जीवनात खऱ्या अर्थाने सुखी झाले. नामस्मरणामुळे दुःख दैन्य दारिद्र्य आणि मृत्यू ह्या गोष्टी आपल्यापासून लांब पडून जातात म्हणजे आपल्याजवळ आपल्याला जर कितीही दुःख असलं तरी नामस्मरणामुळे आपल्याला ते काहीच वाटत नाही. आणि गरिबी श्रीमंती असं असते कितीही गरिबी असली तरी नामस्मरणामुळे ते काहीच वाटत नाही. आणि मृत्यू म्हणजे मृत्यूची भीती वाटत नाही. कधी आताही मृत्यू आला तरी आपल्याला त्याची भीतीच वाटत नाही. आणि मृत्यू हा सर्वांना येतोच याची आपल्याला कशाचीच भीती वाटत नाही. सद्गुरू हे खूप प्रेमळ असतात. सद्गुरू वाचून गुरु याच्याशिवाय गत्यंतर नाही. सद्गुरूवर जर आपली एवढ्याशा माझ्या लहान मुलाने तुम्हाला दुःखाचं वर्णन किती करून दाखवलं आहे. जर सद्गुरूवर आपली खरी श्रद्धा असेल तर पर्वता एवढे दुःख आपल्याला राई एवढे वाटू लागतात. समर्थ स्वामी यांनी म्हटलेलंच आहे भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. तसेच आपले बाबा सुद्धा आपल्याला नेहमी सांगत असतात की भिण्याचं कारणच नाही मनात भीती बाळगायचीच नाही घाबरण्याचं कारणच नाही. कारण आपलं जे आहे ते सर्व सत्य आहे आणि सत्याला कधीच भीती नसते. ईश्वराला शोधण्यासाठी कुठे साता समुद्रापलीकडे जावं लागत नाही. जेथे जेथे सद्गुरू आहे तेथे तेथे परमात्मा आहे. सद्गुरू एक द्वार आहे एक चमत्कार आहे. कुंडलिनी जागृत करण्याचा उत्तम व सोपा मार्ग म्हणजे सद्गुरू कृपा होय. आणि ही गुरुकृपा भाग्यानेच लाभते. ज्याचे भाग्य आहे त्यालाच ही गुरुकृपा लाभते. कलियुगात तर गुरुकृपा लाभणे खूप कठीण गोष्ट आहे. गुरु शक्तीचे दान करतात ज्ञानाचे दान करतात आणि ते ज्ञान शिष्य स्वीकारतात. एका शिष्याला दान करत नाही तर हजारो करोडो शिष्यांना ते शक्तीचे व ज्ञानाचे दान करतात. इतकी शक्ती व सामर्थ्य सद्गुरूच असते. गोंधळलेल्या अवस्थेत अडचणी दूर करण्याचे सामर्थ्य सद्गुरूच असते. जसे म्हणतात बरेच जण म्हणतात की नामस्मरण केले पाहिजे तर मग करून पाहू नामस्मरण. पण ते करून पाहू हे नामस्मरण कसे होते. मधमाशांनी मधाची बाटली बाहेरून टाकल्यासारखे म्हणजे मधाची बाटली उघडल्याशिवाय मधाची खरी चव कोणालाही घेता येत नाही. तसेच नाम घेतल्याशिवाय ईश्वराची गोडी भक्त वाचून इतर कोणालाही चाकता येत नाही. आणि आपले जीवन एक क्षणभंगूर आहे पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे आहे. दुःखमय आहे अज्ञानी आहे आणि विनाशी आहे. आपण तर आपल्या जीवनाची इतकीही शाश्वती देऊ शकत नाही की हा हाती घेतलेला घास आता आपण तोंडात घालू
साधू शकू किंवा नाही इतकी सुद्धा आपल्या जीवनाची शाश्वती नसते. म्हणून आपल्या डोक्यात जे विचार आहे ते सर्व काढून टाका आणि लवकर आपल्या सद्गुरूच्या चरणी समर्पित व्हा. आपल्याला तर काही स्पष्ट न करता सद्गुरूंचा किती लाभ मिळाला आहे ते खूप भाग्य वाटते. परंतु आपल्याकडून सद्गुरूंची काहीच सेवा केल्या जात नाही. काहीच सेवा म्हणजे बाबांनी सांगितलेलंच आहे की माझी सेवा फक्त बाबा म्हणतात माझे नियम आचरणात आणा म्हणजे माझी सेवा झाली. पण बरेचसे नामधारक असे आहे की ते नियमही आचरणात आणत नाही. त्यामुळे मला खूप दुःख वाटते. मी जीवनात खूप दुःख सहन केली. अनेक दुःखात भगवंतांनी मला खूप साथ दिली. पण त्या भगवंताची अनंत उपकार माझ्यावर आहे. त्या उपकाराची मला क्षणोक्षणी आठवण राहावी म्हणून अशा सद्गुरूंची माझ्यावर कृपा झाली. जसे गोकुळातल्या गवळणीचंच पहा. गोकुळातल्या गवळणी फार सुखी व आनंदी असायच्या. त्यांचं प्रेम खूप लौकिक होतं, कौतुक करण्यासारखं होतं. हरीने माझे हरीले चित्त भान विसरले अशी गोकुळातल्या गवळणीची अवस्था झाली होती. त्या श्रीकृष्णाच्या संगतीत म्हणजे श्रीकृष्णाच्या चरणाजवळ ते इतक्या रमल्या होत्या की त्या त्यांचं सर्व मनाचं भान विसरल्या होत्या. त्यांचा संसार पण विसरल्या होत्या. इतक्या त्या श्रीकृष्णाच्या चरणाजवळ रमल्या होत्या. त्या श्रीकृष्णाच्या चरणाजवळ काय मागत होत्या तर फक्त त्या श्रीकृष्णाच्या चरणाचा आसरा मागत होत्या की आम्हाला चरणाचा आसरा द्या. बस त्या खूप सुखी व आनंदी असायच्या. गोकुळाच्या सुखा अंत नाही पार लेखा असं वर्णन संतांनी केलेलं आहे. त्यांचं प्रेम अलौकिक होतं, कौतुक करण्यासारखं होतं. असं प्रेम जर आपण सद्गुरूच्या चरणी लीन केलं तर आपलं मानवी जीवन सफल होऊ शकते. म्हणून आपल्या हृदयाचा चौरंग स्वच्छ करून त्यात आपल्या सद्गुरूंच्या पावलांची पूजा करणाऱ्या साधकाला सद्गुरू सदैव प्रसन्न असतात. म्हणून मुकाट्याने सद्गुरूच्या चरणावर वंदन करणे हाच एक उत्तम व सोपा मार्ग आहे. मी इथे जे 2 शब्द बोलली त्यात माझ्या गुरुचा फार मोठा कष्टाचा वाटा आहे. ईश्वराला खूप धन दौलत मागितले असेल, गाडी नसेल तर गाडी मागितली असेल, बंगला नसेल तर बंगला मागितला असेल, पुत्र असेल तर पुत्र मागितला असेल आणि योगायोगाने आपल्याजवळ सर्व असेल की आपल्याला आता कशाचीच कमी नाही. पण असे समजू नका की आपण खूप काही कमावलं. आपला असली माल खरा माल गोड गुळ तर आत आहे. ही तर फक्त वर गुळाची गोणी आहे, गुळाचा गोनपाट आहे. खरा माल तर आत आहे. आणि ईश्वराने आपल्या मानवी जीवनाचं इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. परंतु बरेचसे जण काय म्हणतात की यापेक्षा मेलं तर बरं, जीवन जगून काय फायदा, सर्व दुःखच आहे, मेलं तर बरं. अरे मरणं तर प्रत्येकालाच आहे. जो जन्माला येतो त्याला मृत्यू आहेच. परंतु आपण मनुष्य जीवन जगत असताना या मनुष्य जीवनात जर आपण सुखी होण्याचा सत्संग जर करू शकत नाही आणि मरून जाण्यास सुख शोधतो तर असे समजू नका की आपण कोणत्याही शरीरात गेलो तर आपल्याला तेथे अडचणी निर्माण होणार नाही. म्हणून जेव्हा आपण हा सुखी होण्याचा सत्संग करणार नाही तेव्हा आपल्याला तिथे अडचणी निर्माण होतील. म्हणून हा असा आहे, हा तसा आहे असे करून आपल्या समस्येचे चिंतन करू नका. गप्पा गोष्टी करून आपल्या समस्येचे चिंतन करू नका. आपल्या सच्चिदानंदाचे चिंतन करावं. आपले जीवन आनंदीमय बनवा. आणि मनुष्य जीवनाचं जे उत्तम फळ आहे ते कशात आहे तर फक्त नामस्मरणातच आहे. अशी ती एक छोटीशी कथा आहे. एकदा संत कबीर फिरत धर्माचा प्रचार करत मथुरेला पोहोचले आणि एका झाडाजवळ निवांत बसले. आणि त्या झाडाजवळच एक झाडाच्या बाजूनेच म्हणजे एक धर्मशाळा होती आणि त्या धर्मशाळेत एक धर्मदास नावाचे धर्मात्मे राहत होते. ते खूप जप तप व्रत विधी पूजा अर्चा सर्व करत, स्वतः देवाला नैवेद्य करत, स्वतः नैवेद्य दाखवत, सर्व करत. पण एक दिवस काय केलं त्यांनी, स्वयंपाक केला आणि स्वयंपाक करून झाल्यानंतर चुलीत जी लाकडं असताना त्या लाकडाकडे त्यांचं लक्ष गेलं आणि त्या लाकडामधून हजारो मुंग्या बाहेर पडत होत्या. आपल्या अंड्यांना घेऊन बाहेर पडत होत्या आणि कितीतरी मुंग्या तिथे मरून पडल्या होत्या. हे पाहून ते धर्मदास रडत बसल्याने रडत विचार करू लागले की माझ्या हातून किती महापाप घडलं. कशासाठी रडत होते ते तर फक्त हे अन्न आता वाया जाईल, हे अन्न दूषित झालं, हे अन्न देवाला दाखवण्यायोग्य राहिलं नाही किंवा खाण्यायोग्यही राहिलं नाही. या अन्नाचं आता मी काय करू याच्यासाठी ते रडत होते. पण रडतच त्यांना एक युक्ती सुचली की हे अन्नाचं ताट आपण एखाद्या भिकारी उपाशी माणसाला देऊन टाकू. पण त्याच्या अज्ञानामुळे सर्व जीवामध्ये परमेश्वर एकच आहे याचे त्याला ज्ञान नव्हते. ते म्हणाले की हे उपाशी माणसाला अन्नात देऊन टाकू. अन्नाचं ताट घेतलं आणि बाहेर आले. बाहेर संत कबीर तिथे बसलेलेच होते. त्याला असे वाटले हा एखादा उपाशी माणूस आहे. ते तर संत कबीर होते. संत कबीर म्हणजे देवच होते. मग अन्नाचं ताट घेतलं
आणि बाहेर आले. ते अन्नाचं ताट घेऊन त्याच्याजवळ उभे राहिले आणि म्हणाले, महाराज तुम्ही खूप उपाशी दिसता, मग मी हे तुमच्यासाठी जेवण बनवून आणलं. संत कबीर म्हणाले, शांतपणे डोळे उघडले आणि म्हणाले, तुझ्या हातून काही महापाप तर घडलं नाही ना, की तू दूषित झालेलं अन्न मला देतो? तो पुन्हा म्हणाला, नाही, आपण ना खूप उपाशी दिसता म्हणून हे अन्नाचं ताट मी तुमच्यासाठी आणलं. संत कबीरांनी पुन्हा प्रश्न केला की तुझ्या हातून हजारो मुंग्या तर मेल्या नाही ना, की तू तुझ्या पापाचा भार माझ्यावर लागतो? मग संत कबीरांनी काय केलं, ताटात जो भात होता ना एवढा एवढा, त्या भाताच्या सर्व मुंग्या तयार केल्या, अंड्यासहित मुंग्या तयार केल्या आणि त्या मुंग्या सैरावैरा इकडे तिकडे पडू लागल्या. हे पाहून ते धर्मदास आश्चर्यचकित झाले. त्याला असे वाटले, हे तर कोणी महान पुरुष दिसतात, ते तर देवच होते संत कबीर म्हटलं म्हणजे. मग संत कबीरांना घरी नेले, बोलावले आणि मग विचारपूस झाली. मग संत कबीर म्हणाले की तुम्ही कोणत्या गुरुच्या आज्ञेखाली आहात, की कोणत्या गुरुची तुम्हाला अशी आज्ञा आहे? व तुम्हाला जर असे प्रभू परमात्म्याचं जर अस्तित्व कळलं असतं ना, तर तुम्ही मला हे अन्नाचं ताट दिलंच नसतं. कोणते गुरु आहे म्हणजे तुमचे? मग त्यांनी सांगितलं की माझे रूपचंद हे महाराज गुरु आहे, त्यांनी मला सर्व सांगितलं, पूजा वगैरे करायची, जप तप सर्व सांगितलं. मग म्हणाले, तुम्हाला त्यांनी फक्त साधना सांगितल्या. काय सांगितल्या? फक्त साधना. योग्य फळ कशात आहे, मनुष्य जीवनात प्रभू परमात्म्याचं अस्तित्व कशात आहे, मोक्ष प्राप्तीचा मार्ग कसा आहे, हे तुम्हाला त्यांनी सांगितलं नाही. म्हणजे हे जे सांगितलं ते चांगलं सांगितलं, आपण फक्त साधना सांगितल्या. तुम्ही असं करा म्हणे, आता योग्य सद्गुरू व्हा म्हणे आणि त्याच्या चरणी लीन होऊन जा. मग ते धर्मदास म्हणाले की तुम्हीच माझे सद्गुरू आणि मी तुमचा शिष्य. संत कबीर म्हणाले, नाही, अगोदर तू तुझ्या गुरुची आज्ञा घे म्हणे, नंतर मी तुला हे देण्यास तयारच आहे. मग म्हणाले, बरं. मग म्हणाले, मी तुम्ही जर गेले इथून तर मी तुम्हाला कुठे पोहवा? म्हणाले की फक्त तू श्वासाने माझा वास कर. का? संत कबीर म्हणाले, फक्त तू श्वासाने माझा वास कर, मी तिथे तयारच आहे. मग म्हणाले, बरं. मग गेले त्यांच्या गुरुकडे, पूजा वगैरे झाली, नमस्कार झाला आणि म्हणाले, महाराज विचारला, परंतु तुला जर हा प्रश्न विचारला ना म्हणे, असे खूप महान पुरुष असतात म्हणे, भाग्यवान, आणि ज्याचे भाग्य असते त्याला त्या महान पुरुषाचे दर्शन नसते, दर्शन मिळते म्हणे. तर तू असं कर म्हणे, आता तुला ज्याने हा प्रश्न विचारला ना म्हणे, त्याच्याच चरणी तू लीन होऊन जा म्हणे. इतका तू भाग्यवान आहे की मला अजून त्याचे दर्शनही घडले नाही आणि तुला त्याचे दर्शन घडले. तू त्याच्या चरणीच लीन होऊन जा म्हणे. त्याला खूप आनंद झाला की आपल्या गुरुची आपल्याला संमती मिळाली. मग गेला. संत कबीरांनी सांगितलंच होतं की श्वासाने कसं नामस्मरण करावं म्हणून. मग म्हणाला, आता श्वासाने कसंच तेव्हाच करावं. मग एक दिवस पत्नीला काय म्हणाला की आपण ना संत संमेलन भरू म्हणे. संत संमेलन भरवलं म्हणजे त्याचे संत कबीर आपोआपच येतील म्हणे. म्हणाले, बरं. मग संत संमेलनाची पूर्ण तयारी झाली. मोठमोठे विद्वान पुरुष, साधू पुरुष सर्व आले, परंतु संत कबीर काही आले नाही, कारण संत कबीरांनी सांगितलंच होतं की श्वासाने माझा वास कर. मग सर्वांना विचारू लागले की संत कबीर तुम्हाला दिसले का, संत कबीर दिसले का, संत कबीर दिसले का, सर्वांना विचारू लागले. नाराज झाले, व्याकुळ झाले. त्याला असे वाटले सर्व आले पण संत कबीर काही आले नाही. मग नाराज झाले, खूप म्हणजे थरथर अंग, आपोआपच त्यांचं अंग थरथर करू लागलं, थरथराट अंगाला घाम आला, गडबडाट लढू लागले. जे महान पुरुष होते, जे विद्वान होते, मोठमोठे तोंडातून बंद झाले आणि फक्त श्वासातूनच त्याचे एकचित्त झाले संत कबीराकडे. परंतु खऱ्या हृदयातून निघाले की हा की ईश्वरापर्यंत म्हणजे त्या महान पुरुषापर्यंत तत्काळ पोचते, त्याला अंत व उशीर नसतो. संत कबीर एका क्षणातच तेथे हजर झाले आणि संत कबीरांनी काय केलं असेल, फक्त त्याच्या डोक्यावर हात ठेवले. त्याच्याजवळ हे नामस्मरण आहे, त्यालाच प्रभू परमात्म्याचं अस्तित्व करते आणि त्यालाच मोक्ष प्राप्तीचा मार्ग मिळतो. तसेच परंतु हे फळ ज्याला मिळायचं त्यालाच हे फळ मिळते, बाकीच्यांना ते फळ मिळत नाही. म्हणून मनुष्याला जर ईश्वराची खरी ओळख करून घ्यायची असेल, प्रत्येक मनुष्याला प्रेमदास बाबा यांच्या छत्रछायेखाली येणे अत्यंत जरुरीचे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हाती प्रपंचाचे काम, मुखी रामाचे नाम, ऐसा राम जोडा म्हणे. म्हणून तुकाराम महाराज आणखी म्हणतात की अनुभव आपल्यापुढे वाकड्या म्हणा किंवा चांगल्या म्हणा अशा शब्दामध्ये आपल्यापुढे प्रकट करीत आहे. सर्वात प्रथम मनुष्य देह हा जन्माला आल्यानंतर त्याला प्राप्त काय झाले
तर ज्या वेळेस तो आपल्या आईच्या उदरामध्ये असताना ज्या स्थितीचा अनुभव घेत होता किंवा ज्याची भक्ती करत होता, तो या बाहेर जगतामध्ये आल्यानंतर ती भक्ती जी चालू होती तिचा खंड पडला म्हणजे कसा, तो बाहेरच्या जगतामध्ये ज्या युगकर्तृत्वे हवा जशी असेल त्या हिशोबाने तो कोहम रडायला लागला. त्याने प्रत्यक्षात भगवंताला काय म्हटलंय, मी कहा म्हटलं, केव्हा म्हटलं, असं भगवंताला प्रत्यक्षात तो म्हणू लागला आणि स्वस्वरूपाची ओळख तो विसरला. बऱ्याच दिवसांनी त्याला पुन्हा अनुभव आला की माझं तरुणपण कसं गेलं, माझं बालपण कसं गेलं आणि आता मला खरं ज्ञान कोणतं पाहिजे आहे. अशा अनुभवानं तो सद्गुरू चरणांकडे त्याची ओढ लागते आणि ज्या वेळेला सद्गुरू चरणांकडे त्याची ओढ लागते त्यावेळेला त्याला ते नेमकं मार्मिक ज्ञान मिळत असते. जर जीवाच्या हातून आर्त किंकाळीनं प्रत्येकानं जर भक्तीचा जर त्याला हेवा असेल तर त्याला हे मिळत असते. अन्यथा बरेच संत आहेत, साधू आहेत, बरेचसे कीर्तन होतात, प्रवचन होतात, परंतु त्याचा मार्मिक तत्व त्यांना कळत नसते. ऐकणाऱ्याच्या मनावर असं काही बिंबलं पाहिजे की सद्गुरू मुखातून जे काही शब्द पडतात तर त्याचा आढावा स्वतःच्या मनावर घेऊन त्याचा अनुभव जर घेतले तर प्रत्यक्षात त्याला देव कुठे आहे याचा त्याला नक्कीच सांगोपांग पत्ता लागतो. मग संतांचं कार्य काय आहे, संत कोणाला म्हणावं आणि साधू कोणाला म्हणावं. संत तेने कहिये जो पीड पराई जाणे रे, असे ते संत जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले आणि तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. अशा प्रकारची युक्ती जे जगद्गुरु महान संत ज्यांचे ग्रंथ आपण आपल्या शिरोधार्य मानून आपण नाचत बागडत असतो त्यांच्या ज्ञानाने आपण आज इथे या दोन उक्त्यांचं मी तुमच्या समोर मांडलेलं आहे. तर संत अतिशय उदार हृदयाचे असतात. कसे, त्यांच्याजवळ कोणीही जावो, कसंही जावो, जर त्याची भावना जशी असेल तर ती भावना त्यांच्याजवळ व्यक्त केल्यानंतर ते त्यांच्याजवळचं खरं ज्ञान त्याला सांगतात, म्हणजे बोध रूपानं त्याला देत असतात. आणि त्याच्याजवळचे जे विकार असतात ते विकार घालवण्यासाठी सद्गुरू हे नेहमी कार्यरत असतात. त्यांना कशाची हाव नसते. निरपेक्ष भावनेनं अगदी कुठेही कोणाच्याही घरी काहीही न मागता न अपेक्षा करता स्वतःच्या खिशाला झळ लावून ते त्या दारापर्यंत पोहोचत असतात आणि त्यातच ते संत त्यांची धन्यता मानत असतात. आणि हेच कार्य आमच्या सद्गुरू प्रेमदास बाबांच्या हातून होते आहे. हाच एक मोठा आनंद आहे की ज्यामुळे आज मला बरंचसं वाटत होतं की मी समोर व्यासपीठावर गेल्यानंतर माझ्या तोंडचे शब्द फुटणार नाहीत, पण त्यांच्या आशीर्वादाने आज मी तुमच्याकडे दोन शब्द तरी बोलू शकतो आहो, याचाच मला खूप आनंद होतो आहे. भगवंताने विचारलं, नारदाने विचारलं भगवंताला, देवा कुठे आहे तू? नारदाला उत्तर मिळालं, बाबा रे मी कुठेही नाही. मग नाहम वसामि वैकुंठे नाहम वसामि तीर्थक्षेत्रे मद भक्ता तिष्ठति मी नारदा. मी कुठेही नाही, जिथे माझे भक्त माझं गुणगान करीत असतात आणि त्याच ठिकाणी मी आहे. याचा अर्थ असा नाही की तीर्थ करू नका, व्रत करू नका, याचा अर्थ असाही नाही, परंतु मनाचा अगदी स्वच्छ गंगेच्या निर्मळ पाण्याप्रमाणे मन जर आपलं शुद्ध असेल तर तो आपल्याला आकलन झाल्याशिवाय राहत नाही. मग आता आमच्या सद्गुरूंनी आम्हाला काय असा कोणता ठेवा दिला, अशी कोणती चाबी दिली की त्या चाबीमुळे आम्ही प्रत्येक जण मुख्यासारखे आम्ही प्रत्येक जण असून आम्ही आज समाजापुढे उभे राहून दोन शब्द बोलू शकतो. हे जे भांडार आहे
हे भांडार फक्त सद्गुरूंच्या जवळच आहे आणि त्या भांडाराची चाबी सद्गुरूंनी आमच्यावर दिलेली आहे. त्याची बोध रूपानं आमच्या समोर आम्हाला ती सांगितलेली आहे. अर्थात ताईंनी म्हटलं ते नाम सोपेरे रामकृष्ण गोविंद, तर ते म्हणावं का हे म्हणावं, हा संभ्रम परत माणसाच्या मनात निर्माण होते. हा संभ्रम परत माणसाच्या मनात निर्माण होतो की ते खरं का हे खरं. मग जे अनुभवाला आपल्या स्वतः अनुभव आपण घेऊ ते खरं. बाकी बरंच ज्ञान आज वाटणं चालू आहे. अहो रात्र दिन रात्र कुठेतरी काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्त चालूच आहे, पण फक्त मिळते आहे फक्त ते. आणि जे खरं आहे म्हणजे हे मिळायचे चिन्हच नाही. मग आत्मबोधानं ज्यावेळेस मग प्रत्येक मनुष्याला समजते की नाही, आत्मबोधानं आपल्याला हे खरोखर मी स्वस्वरूप आहे का, मी कोण आहे, हा प्रश्न जेव्हा त्याच्या मनातून त्याचा सुटतो त्यावेळेला त्या गुरुकिल्लीचं खरं महत्व कळते. तोपर्यंत महत्व कळत नाही. आता नखशिखांचा अनुभव ज्या व्यक्तीला येतो, पायाच्या नखापासून तर अगदी डोक्याच्या केसापर्यंत असा हा अनुभव रोमातून प्रत्येकाच्या हृदयातून शरीरातून हा बाह्यांगण काय होत नाही, पण हा प्रदर्शित होत असतो आणि तोच खरा अनुभव आहे. अंतरात्मा ज्यावेळेस तो तसा एकदम प्रदीप्त होतो त्याप्रमाणेच ते ज्ञान आपल्याला मिळत असते. हे ज्ञान मिळाल्यानंतर अनायशेच माऊलीने म्हटलेलं आहे, नासागरी दृष्टी आणि सोहंगाची गोष्टी असं ज्या वेळेला माणसाला होते त्यावेळेला खरोखर बोध आमचा फळाला आला. आमच्या सद्गुरूंनी जी चाबी आमच्याकडे दिली ती खऱ्या अर्थानं खऱ्या तिजोरीची चाबी आहे हे आमच्या लक्षात येते. आणि त्याच वेळेला आमच्या प्रत्येकाच्या शरीरातले जे 6 शत्रू आहेत ते हळूहळू बाजूला व्हायला सुरुवात होते. आणि त्याच वेळेस त्याला वैराग्यासारखं वाटते की नको, काय सांगू, संतांचे उपकार रात्रंदिवस जागविती निरंतर. तर ते हे महान संत आहेत. या संतांनी आम्हाला जे बोध आणि प्रबोध रूपी साधन आमच्या जवळ खडग दिलेला आहे, त्या खडगांमुळे खरोखर रात्री असं वाटते की ऊन पडलं आणि दिवसा असं वाटते चांदणं पडलं. पण हे केव्हा, जर आम्ही त्या नामामध्ये असू तर, आणि जर विकार रूपी संसारामध्ये जर आम्ही असू तर नामही नाही आणि काही नाही. माझं शरीर आणि तो जसे आहे तसेच आहे आणि प्रत्यक्षात काय सुरू आहे काही नाही. त्यांच्या सांसारिक वार्ता सुरू असतात. पण ज्याच्या हाती खरं खडग आहे, ज्याच्या अंतरात्म्यातून खरं खडगाचं अध्ययन सुरू आहे, तर ते कधीही तिथे त्यांचे तिकडे त्या गोष्टीकडे कान देत नसतात. ते त्यांच्या नामामध्ये अगदी सुप्त अवस्थेत बसले असतात. आणि हाच अनुभव आपल्याला प्रत्येकाला आलेलाच आहे. कारण आपण सर्व या मेळाव्यामध्ये नामधारक म्हणूनच इथे आलेलो आहोत. अर्थात आपण अनुभवाने इथे आलेलो आहोत. जे काही नसतील त्यांना असं वाटेल की बाबा हा बोध आणि हा प्रबोध काय. बाहेरच्या जगतामुळे आम्ही ज्या वेळेस बसतो किंवा उठतो त्यावेळेस त्याचा उल्लेख होतच नाही. फक्त गोप कसे नाचले आणि गोपी कशा आतुर झाल्या हेच वर्णन केले जाते. पण खरं वर्म जे आहे ते वर्म सांगल्या जातच नाही. ज्या वेळेला अष्टसात्विक भाव होतात त्यावेळेला त्या माणसाच्या तोंडावरची चर्या म्हणजे ते त्याचे स्वतःचे अनुभव, तो कसा गळबळा ओढतो, तो कसा हसतो, तो कसा सुंदर असतो, कसं कंपन सुटते, कसं रोमांच सुटते, हे प्रत्येक आम्हाला अगदी ज्ञात आहे. हे नवीन सांगण्याची गरज नाही. आणि हेच कार्य आमचे श्रीपाद बाबांच्या माध्यमातून प्रेमदास महाराज बाबांकडे आलेलं आहे. आणि हेच कार्य आमचे प्रेमदास बाबा आज सदोदित अहोरात्र आज आमच्या हृदयात ठसलेलं आहे. म्हणून आज मी या व्यासपीठावर येऊन 2 शब्द बोललो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जर काही माझं चुकलं असेल तर मला उदार अंतःकरणाने आपण माफ करावे एवढीच माझी. या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदिवी दैवे सदा वंदिता सामां वातु सरा
हम सब साधकों का कर्तव्य बनता है कि तन मन और धन से ये कर्तव्य इस कार्य को पूरा करना है। सबसे पहले हमें हमारे सद्गुरु को प्रार्थना करना चाहिए। हे सद्गुरुवर तुम्हें प्रणाम, हे सद्गुरुवर तुम्हें प्रणाम, हे सद्गुरुवर तुम्हें प्रणाम, हे सद्गुरुवर तुम्हें प्रणाम। निर्धन और धनवान दीन सब प्यार तुम्हारा पाते हैं,
सदगुरु का मतलब समझना चाहिए। सदगुरु मतलब क्या? मेरा ये हर प्रवचन में सवाल रहता कि सदगुरु किसे कहते हैं, और बार बार कहती हूँ कि सदगुरु म्हणजे इस संसार में जीवों को तारने वाले, मतलब कि जो हमें मनुष्य जन्म मिला है तो हमें वो जन्म क्यों मिला उसका विचार हमने कभी किया? बस हमारा तो एक ही काम रहता कि हमें मनुष्य जन्म मिला है, मतलब हम पढ़ेंगे लिखेंगे और बहुत सारे पैसे कमाएंगे, शादी करेंगे, बच्चों को जन्म देंगे, बहुत सारा बैंक बैलेंस करेंगे, हमारे घर में टीवी हो, फ्रिज हो, मोटर गाड़ी हो, बस वही अपना एक दुनिया में बहुत बड़ा नाम कमाने का सोचते। बाकी ये सब गलत है, ये सब नासीवंत है। तो फिर सच क्या है, शाश्वत क्या है, उस बात का कभी विचार करने के लिए अपने पास में टाइम है नहीं। अपन तो सिर्फ वही सोचते हैं कि हमें दुनिया में कैसा बड़ा गए जाए, कि हमारा नाम कैसा पेपरों में आवे, टीवी में आवे, वही हम सोचते रहते। लेकिन ये सब गलत है। हमें जब मनुष्य जन्म मिला है तो उस इंसान ने इस बात का विचार करना पड़ता है कि मनुष्य जन्म मिला है तो वो जन्म सार्थक होना चाहिए कि नहीं। जो वो विचार करेगा वही इंसान कहलाया जाता है, वही इंसान मनुष्य जन्म में आकर भाग्यवान कहलाया जाता है। लेकिन फक्त विचार करने से भी काम नहीं चलता कि हाँ हम परमार्थ करेंगे, हम सदगुरु के शरण में जाएंगे, ऐसा नुस्खा विचार करने से भी ऐसा उसका ये नहीं है। और जैसा अपने को बाबा हर सत्संग में बोलते रहते कि हाथ में शक्कर लेते रहो, ऐसा मीठी है बोलते रहो, पर जब तक अपन उसका अनुभव नहीं करते, खाकर नहीं देखते, तब तक अपने को उसका अनुभव आता कि ये मीठी है। वैसा ही अपने जीवन में है कि जब तक अपन सदगुरु के शरण में जाते नहीं, जब तक अपन में कौन है उसका अनुभव करते नहीं, तब तक अपने को समझता नहीं कि ये मनुष्य जन्म क्यों मिला है। जब सदगुरु की शरण में जाते हैं तब हमें सही राह मिलेंगी और हमारे समझ में आता है कि हमारे अंदर जो नाम रूपी खजाना छुपा है उस पर आवरण आया हुआ है। उस आवरण को दूर करने वाले, नाम रूपी खजाने को खोलने वाले, मतलब मैं कौन हूँ उसकी पहचान करने वाले, स्वस्वरूप की पहचान करने वाले, अपने अंदर जो अज्ञान रूपी अंधकार है उसे ज्ञान रूपी प्रकाश में लाने वाले, आत्मा और परमात्मा का भेद मिटाने वाले, खुद अनुभवी जैसे हमारे प्रेमदास बाबा जैसे महान संतों के सदगुरु कहलाए जाते। खुद बाबा अनुभवी है, उन्होंने वो अनुभव करके देखा है कि मैं कौन हूँ, मैं आत्मा हूँ, मैं देह नहीं है। उसका अनुभव उनको खुद को है। जब अपने को वो अनुभव करवाते हैं और अपन उनकी शरण में जाते हैं, वो सबेरज बाबा ने बोला कि शिष्य जीव देने को तैयार होता है, लेकिन सदगुरु को भी जीव लेना आना चाहिए। वैसे हमारे महान संत प्रेमदास बाबा हमारे जीवन में आए हैं। क्योंकि हम प्रेमदास बाबा जैसे महान संत को ही सदगुरु कहलाए जाते हैं, क्योंकि हमारे अंदर जो नाम रूपी खजाना छुपा है उसे सिर्फ हमारे बाबा जैसे ही संत खोल सकते हैं, क्योंकि उसकी चाबी सिर्फ हमारे बाबा के पास में है। ऐसे संत हमारी अनंत जन्मों की पुण्याई रही जब हमारे जीवन में आते हैं, हमें शरणागति मिलती है, तब हमें उनकी शरणागति मिलती है। और वो शरणागति हर किसी के भाग्य में नहीं होती। थाली में घास रहता है मुंह तक, पर वो मुंह में डालने को भी भाग्य लगता है कि ये घास अपन ले रहे हैं, पर मुंह में जाएगा कि नहीं उसकी भी गारंटी लगती। हर किसी के भाग्य में नहीं होती। और भाग्य से जैसे जिसे मिल गए वो तो बहुत ही भाग्यवान व्यक्ति कहलाती है। ऐसे महान संत की शरण में हमें गए, मतलब हमारा कल्याण हो गया, समझो हमारा उद्धार हो गया। लेकिन कब हम जब हमारा मन रूपी जो फूल है उसे श्रद्धा, भक्ति और विश्वास के साथ उन चरणों में बहा देंगे, तब हमारा उद्धार हो जाएगा और हमारा लक्ष्य 84 योनि का जो चक्कर है उससे मुक्ति मिल जाएगी। फक्त नाम ले लिया, ऐसा लगता कि चलो अपन ये वैष्णव मेड़ावे में आए न, अपन ये सब देख रहे हैं, जो सत्संग सुन रहे हैं, उससे फिर अपने को ऐसा लगे कि चलो नाम ले लेते। नाम लेने से नहीं, उस पर दृढ़ विश्वास होना चाहिए। एक बार अपन ने निश्चय कर लिया कि अब ये नाम लिया है तो बस मरेंगे भी इस नाम के लिए, जिएंगे तो भी इस नाम के लिए, बस
वही दृढ़ विश्वास से तुम उन चरणों में फूल बहा देंगे। तुम्हारा मन रूपी तो तुम्हारा जय जयकार है, तुम्हारा कल्याण है। हमारे बाबा जैसे महान संत निस्वार्थी होते हैं, उनके जैसे निस्वार्थ संत तो हजारों में एक ही मिलते हैं। उनको सिर्फ हमारे पास एक ही आशा रहती है कि जन कल्याण हो, बस उनको और कुछ नहीं होना। इसलिए शास्त्रों में भी सद्गुरु की महिमा गाई है। तुम कितना भी दान धर्म करेंगे, पोथी पुराण करेंगे, कितना भी भगवान भगवान करते जाएंगे, फिर भी उस चीजों का कोई मतलब नहीं है। तुम कितने भी मंदिर महादेव करेंगे, कितना भी दान धर्म करेंगे, कितने शास्त्र पढ़ेंगे लिखेंगे, जब तक तुम अनुभव नहीं करते कि मैं कौन हूँ, स्वस्वरूप को पहचानेंगे नहीं, तब तक उसका कोई मतलब नहीं है। जब तक हमारे बाबा जैसे अनुभवी संत हमारे जीवन में आते नहीं, तब तक हमारे अंदर जो पारमार्थिक चेतना सोई हुई है उसे कोई जगा नहीं सकते। हमारे अंदर जो अज्ञान का अंधेरा छाया है, उसे ज्ञान के प्रकाश में फैलाने वाले महान संत उनके मुख से गुह्य नाम देकर हमें समझाते हैं कि बाबा रे, तू जो चीजों के पीछे जो भाग रहा है वो सारी नश्वर है। उसके पीछे तू कितना भी भागेगा तो तेरे हाथ कुछ भी नहीं लगेगा। आखिर में तेरा जीवन मिट्टी में मिल जाएगा और मनुष्य जन्म व्यर्थ हो जाएगा। मतलब बाबा हमारे को समझाते हैं, नाम देते हैं, अवस्था होती है, अनुभव आता है, तब हमें समझता है कि ये जीवन नश्वर है। ये कितना भी तुम दौड़-धाम करेंगे, ना धूप देखेंगे, ना छाव देखेंगे, ना बारिश देखेंगे, ना ठंड देखेंगे, कितना भी तुम भागते जाएंगे, फिर भी ये सब नासीबंद है, उसका कोई मतलब नहीं है। मिल जाएगा और मनुष्य जन्म व्यर्थ हो जाएगा। फिर लक्ष्य 84 योनि को चक्कर मारने के लिए तुम तैयार हो। मुझे जब तक तुम्हारा जीवन सार्थक नहीं करते, तब तक तुम समझो कि तुम्हारे मनुष्य लक्ष्य 84 योनि के चक्कर में तुमको दुख